दिवस रोजगार चळवळीचा कोकणाकडे चला या भूमिकेत जाऊन कोकणामध्ये रोजगार निर्माण व्हावा ही चळवळ उभी करण्यासाठी आपण पहिल्या दिवशी सुरुवात केलेली आहे। आणि ह्या पहिल्या दिवशी आम्ही आजगे गावचे सुपुत्र श्री सुरेश पाध्ये यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली, कारण का बाटीगिटी गेल्याशिवाय आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट पुढे घेता नाही हे आपल्याला कळलेलं आहे। त्यामुळे गाठीपेटी सुरुवात केलेली आहे, आर्थिक बाजू कशी भक्कम करण्याचा विचार केलेला सुरुवात केलेला आहे आणि त्याबरोबर विचार विनिमय पण फार गरजेचं आहे। लोकांचे सजेशन्स, लोकांचे मार्गदर्शन या सर्वांनी मिळून एक कुठेतरी चांगलं संघटन बनणार आहे, चांगलं एक ऑप्शन तयार होणार आहे, एक विषयाला मार्ग मिळणार आहे। अशा प्रकारे आम्ही सायनला गेलो। सायनमध्ये आम्ही त्यांच्याशी भेटलो आणि त्याने जे सांगितलं किंवा त्यांनी जे विचार मांडले त्या विचारांचं आज पहिला दिवस सार्थक झाला असं मला म्हणता येईल। त्यांचं म्हणणं होतं, कारण का मी मागील 2-3 वर्ष सक्रिय नसल्यामुळे त्यांचं वाक्य मला फार भिडून गेलं। त्यांचं असं म्हणणं होतं की चालल्याने नशीब चालतं, बसल्याने नशीब बसतं, धावल्याने नशीब धावतं। इतकं मनाला भिडून गेलं की खरंच माणसाने निदान धावता नाही आलं तर चाललं पाहिजे आणि चालणं तर रेंगत तर राहिलं पाहिजे, निदान स्टेबल न राहता कुठं तर थांबता न करता काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे। चालणं, थोडंसं धावणं, थोडं वेग घेणं ह्या भूमिकेत जायला हवं, कारण हे जर केलं तरच कुठेतरी आपल्याला एक मार्ग भेटतो, दिशा मिळते, सपोर्ट मिळतो। काय माहीत कुठून एक दिवसात सर्व काही बदलू शकतं, पण तुम्ही चाललं पाहिजे। तुमच्या घरीत बसून तुम्ही राहिलात तर तुम्हाला काय मिळणार नाही। हे त्यांचं वाक्य किंवा हे त्यांचे जे उद्देश होता खूप मनाला भिडून गेलं। त्यांनी सांगितलं की खरंच चाललं पाहिजे आणि त्यांच्या शब्दावरती किंवा त्यांच्या विचाराने मन प्रसन्न झालं, हिंमत आली, जोश आला, आपण चाललं पाहिजे हे लक्षात आलं आणि आम्ही तिथून सुरुवात केली। आणि सांगताना दुसरी पण त्यांनी गोष्ट सांगितली की विजय किंवा आमच्या परत टीमलाच ते म्हणाले की लोकांसाठी पैसे मागताना लाज बाळगू नको, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी पैसे मागत नाही आहात, समाजासाठी पैसे मागतायत। हे जे काही तुम्ही पैसे घेणार ते समाजासाठी देणार आहात, त्यामुळे बिंदास मागा, कारण पैसे जर मागितले तर मिळणार नाही, कारण का लोक मागितल्याशिवाय देत नाहीत। आणि मलाही ते पट्टं कधी कारण मी दरवेळा म्हणतो, आईसुद्धा रडल्याशिवाय दूध देत नाही। तसंच कुठेतरी आहे की मागितल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही। आणि त्यांचं वाक्य मला अजून कोरून गेलं। मला ह्या गोष्टीचं वाईट किंवा मला लाज वाटते, किंवा मला म्हणतात ना, मी पण तुमच्या सामान्य असल्यामुळे मला कोणाकडे काय मागणं फार जीवावर येतं, परंतु हे त्यांच्या एक वाक्याने मला परत प्रेरित केलं की मागितलं पाहिजे तरच कुठेतरी काहीतरी चांगलं घडवता येईल। आणि या 2 वाक्याने पुन्हा आज पहिला दिवस माझा सार्थक झाला, किंवा पहिल्या दिवसाला ताकद मिळाली पुढे काम करण्याची। आणि मला वाटतं तुमचं सहकार्य लाभावं, आणि जर आपण तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलं तरच आपल्याला एक चांगलं कोकणामध्ये काहीतरी करता येईल जे भविष्य पिढीसाठी खूप चांगलं असेल। धन्यवाद।